हॅलो डिअर स्टुडंट्स, सेकंड सेमिस्टरचा पहिला युनिट आपण स्टार्ट करतो आहे. त्याचं नाव आहे आयडियल गॅस, रिअल गॅस, ट्रान्सपोर्ट फिनॉमिना इन गॅसेस. ओके, सो याची बेसिक आयडिया आपली 12th स्टँडर्डमध्ये झालेली आहे. 12th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये मॅक्झिमम याच्यातल्या गोष्टी कवर केलेल्या गेल्या आहेत. ओके, सो आता जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि जे आपल्याला एक्झामशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस म्हणजे काय. असा गॅस की जो सगळ्या लॉज ओबे करतो. हर लॉ जो उसको लगने वाला है वो हर एक लॉ अगर गैस ओबे कर रहा होता है तो उसको हम बोलते हैं आइडियल. जैसे हम बोलते हैं आइडियल पर्सन, ओके, क्योंकि उसमें कुछ भी खोट नहीं है तो वो होता है आइडियल. ओके, तो वैसे ही हमारा होता है आइडियल गैस. तो आइडियल गैस और रियल गैस जो है वो दो अलग अलग चीज़ें होती है. सो आइडियल गैस को हम सारे लॉज लगाते हैं और रियल गैस को उनमें से कुछ लॉज जो है वो एप्लीकेबल होते हैं, कुछ लॉज एप्लीकेबल नहीं होते. एंड आइडियल गैस स्ट्रिक्टली ओबेज द गैस लॉज. ओके, आइडियल गैस क्या करते हैं, स्ट्रिक्टली ओबेज द गैस लॉज, दैट इज बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ एंड गैस इक्वेशन PV इज इक्वल टू RT. तो PV इज इक्वल टू RT क्या है, PV इज इक्वल टू nRT होता है, वेयर N होता है हमारा एवोगाड्रो नंबर. तो PV इज इक्वल टू nRT इज द आइडियल गैस इक्वेशन. अकॉर्डिंग टू द काइनेटिक थियोरी ऑफ मैटर, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी अँड एनी मॅटर कन्सिस्ट ऑफ मॉलिक्यूल. कायनेटिक थिअरी ऑफ मॅटरनुसार आपल्याला माहिती आहे की हीट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी अँड एनी मॅटर कन्सिस्ट ऑफ मॉलिक्यूल. प्रत्येक मॅटर जे आहे ते मॉलिक्यूलपासून बनलेलं आहे. द मॉलिक्यूल इन अ गॅस आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड देअर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज निग्लिजिबल. प्रत्येक मॉलिक्युल्स जे आहे ते सेपरेट झालेले असतात एकमेकांपासून आणि त्या दोन मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ओके, पण ते कसं असतं, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज निग्लिजिबल, खूप कमी असतं बट निग्लिजिबल कमी असतं. दीज मॉलिक्युल्स मूव्ह फ्रीली इन अ स्ट्रेट लाईन अँड कंट्रोल ओनली बाय द वॉल्स ऑफ व्हेसल्स. वी नो दॅट की गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात ते त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते खूप कमी असतं. दॅट्स वाय काय असतं, ते फ्री टू मूव्ह असतात. आणि जर त्यांना आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं असेल तर काय असतं त्याच्यामध्ये, वॉल्स ऑफ व्हेसल, म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण त्या गॅस भरलेला आहे, दीज आर द बाउंड्री. त्या बाउंड्री असतात त्याच्यासाठी, बाकी दुसरी कुठली बाउंड्री राहत नाही. दिस गॅस मॉलिक्युल्स बिहेव्स ॲज इफ कम्प्लीट स्पेस इज ओपन फॉर देम. आणि जेवढी स्पेस त्यांच्यासाठी ओपन आहे तेवढ्या याच्यात ते पूर्ण एक्वायर करतात आणि फिरतात. ओके, सो दिस इज़ द आइडियल गैस. वो होता है आइडियल गैस कि जो सारे लॉज फॉलो करता है और जिनमें इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रैक्शन जो है वो बहुत कम होता है. ओके, सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस काय सांगता आपल्याला. इन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस द मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज सच ॲज प्रेशर अँड टेम्परेचर आर एक्सप्लेन. Look at the word macroscopic. Macroscopic is the opposite word of microscopic. Microscopic म्हणजे काय, जे खूप छोटं आहे, जे आपण नेकेड आईजने नाही बघू शकत, दॅट इज द मायक्रोस्कोपिक. बट अशा वस्तू की ज्या आपण नेकेड आईजने बघू शकतो, ओपन आईजने बघू शकतो, त्याला म्हणतात मॅक्रोस्कोपिक. जे मोठं असतं, जे बल्कमध्ये असतं. आता मग त्या ज्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत तर प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द मॉलिक्युल्स फ्रॉम विच इट कन्स्टिट्यूट. आणि या कोणावर डिपेंड असतात, प्रेशर, टेम्परेचर, की जे सबस्टन्सचे मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्युल्सवर डिपेंड असतात. कारण की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मॅटर हे मॉलिक्यूलपासून बनलेलं आहे. ओके, सो अजम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे काही अझम्पशन्स आहेत, ते काय आहे. अ गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी परफेक्टली इलॅस्टिक पार्टिकल्स कॉल्ड मॉलिक्युल्स. ओके, सो हे जे अझम्पशन्स आहे हे लक्षात ठेवायचे आहे. 2 किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला हे एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके, सो अ गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी perfectly elastic
पार्टिकल्स कॉल्ड मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सपासून बनलेले असतात, टायनी असतात, खूप छोटे असतात, परफेक्टली इलॅस्टिक असतात. आता परफेक्टली इलॅस्टिक काय असतं की जो सबस्टन्स आपली बॉडी कम्प्लिटली रिगेन करू शकतं आफ्टर एक्झर्टिंग द फोर्स. आफ्टर एक्झर्टिंग द फोर्स इट विल गेट चेंज इट्स शेप. बट इफ वी रिमूव्ह द external force, then what happened? It will completely regain its original shape and size. So that is perfectly elastic particle called molecules. त्यांना म्हणू शकतो आपण molecules. Okay, the first one is completed. Now second, the molecules are considered as point masses, their dimensions being negligible as compared to the distance between them. जे मॉलिक्युल्स आहेत ते खूप छोटे आहेत. आपण वरती सांगितलं की ते टायनी आहेत म्हणून, पण त्यांचं वेट निग्लिजिबल आहे का, मास निग्लिजिबल आहे का, नाही. दे हॅव सम कन्सिडरेबल पॉईंट मासेस. त्यांना काहीतरी एक पॉईंट मास असतं. देअर डायमेन्शन्स बिंग निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द डिस्टन्स बिटवीन देम. एक मॉलिक्यूल इथे असतो, एक मॉलिक्यूल दुसरीकडे असतो, तिसरा मॉलिक्यूल तिसरीकडे असतो. सो त्यांच्यातले डायमेन्शन्स आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट नाही करू शकत, बट त्याच्यातलं जे मास आहे ते आपल्याला कन्सिडर करावंच लागतं. दॅट्स वाय द सेकंड पॉईंट इज गिवन हिअर. द मॉलिक्युल्स आर कन्सिडर्ड ॲज पॉईंट मासेस, देअर डायमेन्शन्स बिंग निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द डिस्टन्स बिटवीन देम. थर्ड, द मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन, मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डिरेक्शन विथ डिफरंट स्पीड रेंजिंग फ्रॉम 0 to infinity. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत हे काय असतात, कंटिन्युअस इन मोशनमध्ये असतात. मग ते मोशनमध्ये असताना एकमेकांवर स्ट्राईकसुद्धा होतात. मग ती एनर्जी जी आहे स्वतःजवळची एनर्जी दुसऱ्याला ट्रान्सफर करतात. सो त्याची पण स्पीड वाढते. ते काही मॉलिक्युल्स वॉल्स ऑफ द कंटेनर्सवर सुद्धा स्ट्राईक होतात. ओके, तो त्याची जी स्पीड आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे 0 to इन्फिनिटीपर्यंत त्याची स्पीड जी आहे ती असू शकते. मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन, मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. कुठल्याही डिरेक्शनला ते मूव्ह होऊ शकतात, जिकडे जिकडे त्याला पॉसिबल आहे तिकडे, विथ डिफरंट स्पीड रेंजिंग फ्रॉम 0 to infinity. म्हणजे अगदी 0 पण त्याची स्पीड असू शकते, खूप कमी असू शकते. इन्फिनिटी म्हणजे व्हेरी लार्ज सुद्धा असू शकते. गॉट इट. नाव द नेक्स्ट वन. ड्युरिंग द मोशन द मॉलिक्युल्स कोलाइड विथ वन अदर अँड ऑल्सो विथ द वॉल्स ऑफ कंटेनर. ॲज आय टोल्ड यू इन द प्रिव्हियस पॉईंट की जे आपले मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात, कोलाइड होतात एकमेकांवर सुद्धा कोलाइड होतात आणि वॉल ऑफ कंटेनरवर सुद्धा कोलाइड होतात. द कोलिजन बिंग परफेक्टली इलॅस्टिक. आता त्यांचं जे कोलिजन आहे ते परफेक्टली इलॅस्टिक असतं. ओके, म्हणजे त्याचा काही शेप चेंज होत नाही. एकदा स्ट्राईक झालं बा आणि त्याचा शेप चेंज झाला असं काही होत नाही इथे. फिफ्थ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. जसं आपण आयडियल गॅसच्या जेव्हा इंट्रो बघितला त्याच्यातच सांगितलं होतं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे त्यांच्यातलं ते निग्लिजिबल असतं. सेपरेट झालेले असतात ते एकमेकांपासून, ते काही टच नसतात एकमेकांना. द टाइम स्पेंड ड्युरिंग द कोलिजन इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टाइम बिटवीन द कोलिजन. आता बघा, दोन मॉलिक्युल्स एकमेकांवर जर स्ट्राईक होतात आहे तर ते फार कमी वेळासाठी स्ट्राईक होतात आहे. लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ बॉल जर आपण एखाद्या वॉलवर स्ट्राईक केला, वॉलवर फेकून मारला तर काय होतं, तो वॉलला स्ट्राईक होतो अँड इट कम बॅक. सो जो त्याचा स्ट्राईक व्हायचा जो टाईम आहे की तो किती वेळ त्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, इट इज व्हेरी निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टाईम टेकन बाय इट टू गो अँड कम बॅक. ओके, सो तशीच काही कंडिशन आपली इथे आहे. द टाइम स्पेंड ड्युरिंग द कोलिजन इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टाइम बिटवीन कोलिजन्स. Okay, the volume of the single molecule is negligible compared to the total volume occupied by the gas. आता मॉलिक्यूल जो आहे हा खूप छोटा आहे, तर मग व्हॉल्यूम ऑफ द सिंगल मॉलिक्यूल इज निग्लिजिबल कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द गॅस. टोटल व्हॉल्यूम जो ऑक्युपाय केलेला आहे गॅसनी, तर त्याच्या मनाने एका मॉलिक्यूलचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप कमी असतो. ओके, सो हे 7 जे आहेत हे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहेत. हे ऑलवेज लक्षात ठेवायचे आहेत, कारण की याच्यामध्ये पॉईंट निघतात आपल्या ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा
आणि जर थेरॉटिकल लिहायचं काम पडलं 2 किंवा 3 मार्क्ससाठी तर हे सुद्धा आपल्याला लिहावं लागतं. ओके, गॉट इट.